हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हां, हां. तब्येत नाही का ताई बरोबर? हो ना ताई. हां, हां, हां. परत हां, बिघडली. हे काय मुंबईतलं वातावरण फार विचित्र आहे ना. खूपच ना कठीणच म्हणजे वातावरण आहे. इतका पाऊस पडतोय ना बाहेर हो ना. आणि घरात गरम होतंय. बघा बरं. आता हा काय प्रकार आहे कळत नाही आणि त्यामुळे तर कल्याणमध्ये तर एवढी तापाची साथ आली आहे, डेंग्यू आलाय. ते तुंबलेलं पाणी ते हां, तेच. ते आम्ही बातम्यामध्ये बघतो ते सगळं. हो ना, डेंग्यूची साथ खूपच आली आता इथे. कठीण परिस्थिती आहे. हं. आणि इकडे पाणीच नाही ताई. नाही? आमच्याकडे पाणी नाही. बुलढाणा साईडला नाहीये पाणी हां? नाहीये ना. हां. बघा. पै काय पहिले पडला पण आता बारीक पिकं आहेत ना छोटे-छोटे ते वाळून चालले आता अरे, 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 अरे! पाण्यामुळे. परेशान आहेत पाण्यामुळे बघा. मुलं. विहिरीला पाणी वगैरे आहे ना माणसं. पण? हो, आहे पाणी. हां, तसं पाणी तेवढं आहे बरं ना. आहे. हां, हां. आहे पाणी. हो. हं. अनुभव शेअर करायचा होता ताई हां, किती दिवसाचा. सगळं. मागे आला तुमचा फोन तर ते आम्ही द्वारकेला निघलो होतो त्या दिवशी. काय? अरे वाह! तुमचा फोन आला होता त्यावेळेस. हो. कसा झाला तुमचा प्रवास? खूप छान ताई. आम्ही हं. ना दरवर्षी जातो. द्वारकेला? हां, मग गुरु केलेले तर गुरु सोबत जातो आम्ही 1000, 500 असे 1000 500च्या वरच असतात लोकं. बापरे! मग किती खर्च हां, येतो ताई तुमच्या इथे? ताई, भाऊ मिळून. अरे थांब खर्च बाळा. येतो आम्हाला एसीचा खर्च समजा 12,000 राहतो. बरं आहे नॉन पण. एसीचा 9,000 हां. हां. सगळे हे असतात ना मग तिथे हो ना? गाडीत पण एवढे चांगली सोय लोकं. असते किती सगळे छान जेवण होते. ते. हं. आणि मग तिथे दर्शन-बिर्शन सहज होत असेल तिथं तुम्हाला? मग भागवत असतं आमचं. गुरु असतात सोबत. हां, हां, हां. गुरु विमानाने जातात ना आम्ही ट्रेनने जातो. हो का? गुरु केलेले तर. मग हां, ते हां. 7 दिवस भागवत असतं. हां, हां. भागवताची वेळ असते 5 ते 8 पर्यंत. अच्छा. मग आम्ही दिवसभर जवळपासचे सगळे तीर्थ रोज उठलं की आपले करून घ्यायचे. जवळ ओह! हां. किती सगळं छान. पाहिलं मग तिकडे. किती मस्त हो ताई. त्याच्या अगोदर वृंदावनला, तुमची जगन्नाथपुरी. चांगलं म्हणजे सगळी तीर्थयात्रा होते तुमची. हो, जगन्नाथपुरीला. मागच्या वेळेस जगन्नाथपुरीला होतो. हो. हं. मस्त. छान वाटतं तिथे. किती छान. हं. मग काय अनुभव आला ताई? मी आईसाठी सेवा म्हणजे मनानच चालू केली ताई. केंद्रे दादाचा नंबर आहे, पण असं वाटतं काय त्रास द्या दादांना आपण ऐकतो. तर हां. ते ऐकूनच असं वाटतं नको दादांना त्रास द्यायला. खरंय, खरंय, खरंय. हं. तर मी मनानेच सेवा म्हणजे आई काय झालं, हां. की पडली होती आई. हां. तर पडली तर ते म्हणजे आईला उठताच नव्हतं येत. ओह! मग वय किती आईचं? आईचं वय 80 आहे. अरे बापरे! मग हं. डॉक्टरांकडे नेलं तर म्हणे ऑपरेशन करावं लागेल म्हणे आणि पट्टी टाकावं लागेल म्हणे एका साईडला असं अरे, अरे, अरे! जॉईंटमध्ये. हं. तसं काही जमणार नाही म्हणे ते. हं, 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 हं. ते हाड ठिसूळ झालेले असतात ना. बरोबर, बरोबर. हां. खूप त्रास व्हायला लागला आईला आणि आई तयार नव्हती मग ऑपरेशन करायला. अरे बापरे! कशीच तयार नव्हती आई. हां, 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 हां. मग आम्ही परत घरी आणलं. हां, हां. घरी आणलं तर त्या दिवशी रात्री आईला खूप त्रास झाला. हां, हां. मग म्हटलं आता तू ऑपरेशन करून दिलं. भाऊ चालला गेला. मग संभाजीनगरहून आला तर तो गेला. हं, हं. माझी ताई गेली गावाकडे हं, हं. आणि मग मी आईला इथेच ठेवलं. हां, हां. हं. मग ती रात्र खूप कठीण गेली. मग आई स्वतःहून म्हणाली की म्हणे काही कर म्हणे आता ने म्हणे मला परत ऑपरेशनला. अरे वाह! हां. त्रासच खूप होता ना. बरोबर. वाढला गाडीत चढ उतर केल्यामुळे जास्त झाला अजून. बरोबर, बरोबर. मग दुसऱ्या दिवशी नेलं मग. हं, हं. नेलं तर मग मी सेवा चालू केली. हां. आदल्या दिवसापासूनच सेवा चालू केली होती मी. 11 वेळेला तारक मंत्र, हां, हां. 11 माळी जप हां. आणि कालभैरव अष्टक 5 वेळेला असं माझ्या मनाने हो, आणि हो. स्वामीचरित्र की हां, म्हटलं आईचं ऑपरेशन सांगितलेलं आहे तर मग ते सक्सेस झालं पाहिजे म्हटलं. हां. वय जास्त होतं हां, हां. आणि बरोबर. तब्येत पण थोडी हेच आहे. हं. मग नेलं तर मग झालं ऑपरेशन. हं, हं.
व्यवस्थित चांगलं झालं? झालं. हो, हो. व्यवस्थित झालं. अरे वाह! हां. ताई आता आई चालते काय आणि ज्या म्हणता? दिवशी हो, किती हो. दिवसात चालते चालायला म्हणजे लागली? नाही काठी काठी घेऊन चालते अशी काठी का? पाठी-पाठी. अरे आता ह्या वयात काठी घेऊन हां. चालणं काय तसंच केलं पाहिजे. जरी हो. काही नसेल तरी तसंच गेलं पाहिजे. तिचे हां, त्यांचे ते संडास बाथरूमला गेले तर भरपूर आहे ना. मग तेच ना. तेच महत्वाचं आहे. पण काय चांगली झाली आई. अरे वाह! आणि हां. आणि दुसरा अनुभव हं, सांगते. हं. माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? नाव वगैरे? सगळं आहे, सगळं आहे. हां. बरं. आता यावेळेस मी माझ्या नाव काही नातेवाईक सांगत आहेत नाही. तुम्ही. हां, हां. हं, हां. दुसरा अनुभव सांगते मी. हं, हं, तर हा अनुभव खास मी म्हणजे अनुभव शेअर करायसाठी मी ही हं. सेवा चालू केली होती. म्हटलं अनुभव शेअर केला की तुम्ही म्हणता अनुभव येतात. हो, हो, हो. तर म्हटलं आपण ही सेवा चालू करू हं, हं, याच्यासाठी. हं. तर काय झालं ताई दोघा भावांचे शेतीहून थोडे वाद सुरू होते. बरं. हां, माझ्या भावांचे. हं, तर हं. मग आता कसं आहे भाऊ म्हटल्यावर दोन्ही भाऊ सारखे असतात बहिणींना. बरोबर, खरं आहे. वाद झाली म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं दोघायला समान पाहिजे काही. बरोबर. हं. तर मग मोठ्या भावानं जसं लहान्या भावाला वाटून द्यायला नाही म्हटलं. हां, हां, हां. मग लहान्या भावाला वाटा पाहिजे होता. अरे! तो तिथं गेला शेतीत की तो आडवा यायचा. तो का मा नव्हता देत पण? माझी माझी म्हणून तुझं काहीच नाही येतं. असं कसं? हो ना. हां. माणसं नेले सगळं झालं पण तो काही वाटूनच देत नव्हता. मग बापरे! आता हा तर म्हणायला जॉब लागला मी करतो आता का दुसरा भाऊ ज्याला द्यायचं नाही म्हणतो तो? हां, म्हणजे का मोठा द्यायचं आहे. नाही? नाही तो म्हणतो माझंच आहे सगळं. आणि मग म्हणजे त्या लहाना भाऊ दुसऱ्याने कसं खायचं? मग तो जॉब करतो का दुसरा? तो संभाजीनगरला आहे लहाना. नाही जॉब करतो का तो? हो, तो हॉस्पिटलमध्ये जॉब करतो जे प्लसला हां, हां. संभाजीनगरला. अच्छा, अच्छा. हं. हां, दोघं जॉब करतात ते. तरी पण? हां, नाही लहाना करतो आणि गावाकडे मोठा आहे, तर मोठा अच्छा. नाही म्हणे हो वाटून ना, द्यायचं. मग अहो, हीच टेंडन्सी झाली आहे. जो हां, नोकरीसाठी बाहेर निघाला ना ताई, हो. की हे गावच्यांचं असं असतं, की तुम्ही तुझं आता काय इथे काय तुमचा काही हक्कच नाही इथे असं. हक्कच नाही. हां, हं. हां. मग आणि मग आता हा म्हणायला लागला, की मी मोजणी करायला नेतो म्हणे आणि माझं माझं हां. मोजून आणि ते खुणा रवून देतो म्हणे मी. हां, हां, हां. मग आता म्हटलं हा गेला आता अजून भांडणं होतील दोघांची. आई गं! आता बहिणीला बहिणींना किती कसं टेन्शन. असतं मग दोघी बहिणी विचारात आम्ही. हां, आता फोनवर चालू होतं आमचं. हां, हां. मग मी काय केलं हं. म्हटलं आता येणार आहे हां, हां. मोजायसाठी तर मी माझ्याच मनाने हं. सेवा चालू केली मग. अच्छा. आणि हं. म्हटलं स्वामीला म्हटलं मला जर अनुभव आला म्हटलं तर मी हं. लगेच शेअर करेल. पण मला उशीर झाला ताई. काही हरकत मी नाही. केला होता तुम्हाला फोन पण मग आता तुम्ही बिझी असता. हां, हां. काही उचलणं झालं नाही. म्हटले की मी फुल बिझी होते. हां. हं. बाबा वगैरे आलेले होते तुमचे. हो, फार बिझी हां. होऊन जाते मग मी. आणि ते चुलत सासरे वारले मागे हो, ऐकलं मी. सासूबाई. हां. हं. त्याच्यामुळे मग मी 11 माळा माळा हां. आणि 11 वेळेस तारक मंत्र. बस अच्छा. एवढंच चालू केलं. हां, हां, हां. एवढं मी 11 दिवस म्हणजे संकल्प करून सुरू केलं हे. हां, हां, हां. आणि त्यावेळेला पुण्यतिथी होती स्वामींची. हं, हं. गुरुचरित्र चालू झालं मग हं. त्यातच. हां, हां, हां. ही सेवा अन् ते गुरुचरित्र केंद्रात. ओह! हां. आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस ताई हं. सेवेचा हं, हं. आणि गुरुचरित्राचा 6वा दिवस. बरं. हां. त्या दिवशी भाऊ शेतात गेला आणि खुणा रोवून आला. ओह! काहीच झालं नाही. आई गं! इतकी दोघी बहिणी इतक्या खुश झालो आम्ही, की खरोखर बरं. म्हटलं स्वामी कसं करून घेतात. हां. आणि इतके वाद झाले, इतके हे झाले ताई पहिले. हो, पण हा बरं. अनुभव खूप मोठा होता माझ्यासाठी. खरंच, खरंच. कारण हं, आपल्याला दोन्ही दरवाजे उघडे पाहिजेत. हाय की नाही बरं? मग खरं. हं.
तेच. किती सुंदर अं, ताई, किती सुंदर एक अनुभव. हा एक अनुभव सांगते अजून. हा एकदा काय झालं, मी स्वप्न पडलं होतं मला. हा हा हा. तर स्वप्नात असं दिसलं की एक विंचू चालत आला, चांगला मोठा विंचू होता. अच्छा. हा हा. आणि ते गावाकडे आपल्या मातीच्या भिंती असायच्या, ती देवळी हा हा आठवतं ना तुम्हाला? हा, आमच्या मामाकडे, हा आजीकडे हा हा. आजोळी होतं असं आजोळी गडीवर. होत. हा. आमची ते अजून खोल गडी आहे ना तिकडे. हा खोल खोल देवळी अशी, हा त्याच्यात हा. काहीतरी ठेवलेलं. हो हो. ते आता मग पण दिसतं असं डोळे लावले की. बापरे, आणि त्या काळात ना विंचू किती निघायचे, लाईट नव्हते ना. हो हो. आणि कोणी सांगायचं हा तिकडे काय देवळीकडे आता भूत असेल, हा. काय काहीतरी नाव होतं त्या भूताला ना, काहीतरी सांगायचे बाबा. काय बरं, चुरड का काहीतरी म्हणतात, काय माहित. चुडेलीन. हा, असं काहीतरी. हा. हा. तर आम्ही लहान होतो, मावसा काही हम्म. पण घाबरवायच्या. आम्ही हम्म. जायचोच नाही मग बाहेर त्या बाजूला. हम्म. आणि भिंती मातीच्या म्हणजे एवढी तेवढी जाड नाही, केवढ्या नाही, म्हणजे 2 हात पसरवून पण आपलं मावणार नाही एवढी जाड भिंत असायच्या. ते किती घर म्हणजे पूर्ण हे हाटून जायचं त्याच्यात पूर्ण. हो हो हो. त्या रद्द्याची भीती म्हणायची त्याला. हा हा. फार सुंदर. आणि ते ते विंचू ते पडद्यांमध्ये कुठेतरी कुठेतरी. अडकलेले असायचे. आणि मुलं हम्म. कोणी पण गेलं पडद्याजवळ किंवा काय, एखाद्याला कोणाला तरी चावायचं, आणि एवढी मोठी चालेल. गँग असायची आमची नातवंडांची. विचारू नका. त्या आजीचं खरंच कौतुक आहे, तिने सांभाळलं बाबा एवढं 7 मुलींची मुलं. पहिले कसं वातावरण होतं ताई, आपुलकी सुंदर. ते वेगळंच गोकुळ होतं. गोकुळ हो ताई. गोकुळ वन होतं खरंच. खरंच. म्हणजे ना, तुम्हाला सांगते ना, आमच्या बालपणी एवढे हं, गुरं होते ना, तर हं. मजूर सुद्धा होते ना, सकाळी कामाला यायचे. त्यांच्या हां. भाकरीवर पण आजी तूप टाकायची, बघा, लोण्याच्या गोळ्या. आणि बघा. ते एवढ्या मोठ्या मोठ्या बरण्या लोणच्याच्या भरलेल्या. हं, खारा खारा असायचा मातीचा आमच्याकडे. हं. आणि त्याच्यात म्हणजे ते, तुम्ही ती आठवण करून दिली ना, सगळं ते गोकुळ ते आठवतं सगळं. ते दिवसच वेगळे होते ते. खरंच सुंदर सुंदर. हं. हं. तर मग. मग ते विंचू आहे ना, तो अशी लग्नाची कशाची तरी अशी लगबग दिसते मला. हा हा हा. हां, माणसं चालताना, बाया माणसं अशी काहीतरी घाई समजा दिसतंय लग्नाची याची. काहीतरी. हा, हां, लगबग हां, चालू आहे. हां. आणि तो विंचू चालत चालत आला आणि त्या वर भिंतीवर, भिंतीच्या वर असते ती देवळी, तर त्या देवळीत तो गेला. अच्छा. हा आणि माझं लक्ष पूर्ण त्या विंचूवर, की म्हटलं आता एवढ्या गर्दीत जर एखाद्याने समजा काहीतरी त्या देवळीत काहीतरी ठेवलेलं आहे बुवा, हा. असं म्हणून जर हात घातला आणि हं. एखाद्याला जर हा चावला तर कसं होईल. बरोबर बरोबर. मी इतकी घाबरते, स्वप्नात खूप घाबरते, की आता हा विंचू कसं निघल कसं आई निघल. माझं गं. पूर्ण लक्ष त्या विंचूवर. हा 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 हा. कोणी येते जाते त्यांच्याकडे लक्ष, की कोणी याला हात नाही लावू, कोणी हात घालू नये याच्यात. हो हो काय हो. करा म्हटलं आता, हा कसा निघेल कसा निघेल. खूप खूप हा. म्हटलं स्वामी आता टेन्शन तुम्हीच आलं काढा. ते स्वप्नातच. हा, हं. स्वप्नात म्हटलं स्वामी आता तुम्हीच काढायला, हा विंचू याच्यात गेला, कोणाला जर डसला तर कसंच होईल आता. हा हा. मग काय झालं, हं. आमचा किचनचा दरवाजा आहे. हं. तर किचनच्या एक एक दरवाजा असा आहे की आत एंट्री बेडरूम मध्ये, हॉलमध्ये आणि मागे संडास बाथरूम कडे जायला. तर अच्छा. तिथे रॅक जवळ स्वामी बसले. ओ. हा. आणि किचनला 2 दरवाजे, ते एक बाहेर निघायच्या दरवाजानं मी बसले. हं. आणि स्वामी असे बसले की एक मांडी घालून, आणि असं बाया दळतात ना, हा हा. दळण दळतात तसं, हा हा. एक पाय लांबून एक पाय लांबचा एक आणि मांडी एक घालून. मांडी हा, घालून. हा. दीड मांडी. हा. आणि मी हसून राहिले स्वामी. तर मी म्हटलं स्वामी ते बघा ना, त्या देवळीत किती मोठा विंचू गेला म्हटलं, आणि डसेल बरं कोणाला. तर हं. स्वामी हसून राहिले. तर स्वामी म्हणतात हा. बस झालं रे आता, ये रे खाली. हा हा. अरे बापरे. विंचवाला म्हणतात. तर ते खरंच ताई, काळाशार विंचू चुक चुक करत आवाज, मला तर माहीतच नाही ते आवाज कसे करतात, पण चुक चुक आवाज आला त्या विंचवाचा. अरे बापरे. हो, चुक चुक आवाज करत लगेच सर 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 खाली आला. लगे स्वामी जवळून, हं. आणि लगे माझ्या जवळ आला. कारण मी निघत्या दारात होते न बसलेली. हा हा, तर मी अशी घाबरली आणि दूर पळाली.
अरे बापरे! हां. तो बाहेर निघून गेला. हां. म्हटलं स्वामी मला डसल ना, म्हटलं तुम्ही तो इकडे आला माझ्याकडे. तर स्वामी असे जोरजोराने हसायला लागले हं, हं. आणि बस आला जाग. घाबरले तर मग उठले ना. असं. किती सुंदर. म्हणजे तुम्हाला असं हं. संकटातनं वाचवलं. तिथं हां. कुठलेही स्वामी हां. आपल्यासाठी उभे राहतात. हां. हो. हं. हं. एकदा काय झालं अजून एक सांगते. हं, हं. आहे ना वेळ तुम्हाला? हो, आहे ना ताई. खोकला येऊन राहिला तुम्हाला. हां, ते थोडं कमी बोलेल मी. तुम्ही हं, हं, बोला. हं. ते जरा बोलायला लागले की तो वाढतो हां, खोकला. बोलू नका मग. हां. 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 म्हणजे मी अनुभव ऐकत होते. ते अच्छा. केबीसी असतं ना टीव्हीवर, केबीसी पाहिलं मी. हां, हां, हां. टीव्ही बंद केला हं. आणि मग अनुभव ऐकायला लागले. हं. अनुभव मी स्वयंपाक करताना सुरूच असतात, भांडी घासताना, स्वयंपाक करताना माझे हं. अनुभव सुरूच असतात. हां, हां, हां. ऐकणं. हं, हं. तर मग ते टीव्ही बंद केला आणि मी अनुभव ऐकायला लागले. हां, हां. मग चांगले 4-5 अनुभव ऐकले हं, हं, हं. आणि मग शेवटचा अनुभव होता. हं, हं, हं. तर तो सुरू झाला, पण मला झोप यायला लागली. हां, हां, हां. मग म्हटलं आता बंद करा. हं, हं. सकाळी लवकर उठायला लागते तर फिरायला जाते मी. अच्छा, अच्छा. म्हटलं जाग नाही येणार. हं, हं. मग पण तो अनुभव असा होता की त्या बाईला 15 वर्षानंतर बाळ झालं होतं. ओह! हां, तर म्हटलं अरे गड्या हे तर महत्वाचं आहे म्हटलं. ऐकूच हं. आपण आता हे. हां, हां, हां. तर असं करून मी काय केलं, अशी झोपले होते पाठीवर तर लगे पोटावर झाली. हां. हां, तर आता किचन मधला देवघराचा लाईट लागलेला असतो फक्त रात्रीचा. बरोबर. हां. आणि हॉलमध्ये खालीच झोपते मी. आम्ही दोघेही खाली झोपतो बेड असून पण. अच्छा. आम्हाला खालीच चांगलं आवडतं आम्हाला. वाटतं. हां, सरळ हां, ते. हां. सरळ सरळ हां. हं. तर मग पोटावर झाली मी आणि हं. ऐकून राहिली. हं, हं. आणि मिस्टर झोपले होते. हं, हं. मग अनुभव असा ऐकून राहिले तर माझं असं म्हणजे खाली लक्ष गेलं नाही. हं, हं. मी मोबाईलकडे पाहत होते. ऐकत होते पण मोबाईलकडे पाहत होते मी. हां, हां, हां. तर त्या तेवढ्याशा उजेडामध्ये काही अंधार काही उजेड हं. असं गोल गोल मला काहीतरी दिसलं अय्या! छोटं गादीजवळ. हं, हं, हं. मग बापरे! हां, हं. तर म्हटलं असेल काहीतरी असं थोडं असं काहीतरी सेकंद फक्त हां, हां. आणि लगेच ते सरळ झालं. अय्या! लगेच मी खाली पाहिलं. हं, आता हं. आपण जरी दुसरीकडे पाहायला लागलं तरी आपल्याला अशी नजर खाली असते आपली बरोबर. कधी कधी. हां, हं. तर मग अरे हे काय झालं सरळ काय आहे? कोणता किडा आहे म्हटलं हा. अय्या! मग मी उठले आणि लाईट लावला. हं. पाहते तर ती सापाची बारीक सळई. आई गं! काळीशार. बापरे! म्हटलं बापरे. मग मी त्यांना अंगावर उठवलं. शहारे आले ताई. तर तो अनुभव जर मी ऐकला नसता ताई तर ती कानात जाऊ शकली असती माझ्या. हो. गादीजवळच होती माझ्या. बापरे! हो ना. तुमचं बैठं घर आहे का ताई? हां. घर बैठं आहे का म्हटलं? नाही ताई, उंच तर आहे चांगलं. आमची प्लेन खूप उंच आहे. हो का? हो. पण ताई काय करत जा, घराच्या आजूबाजूने काही औषध मिळत असेल ना काही, की हां, विंचूकाटा घरात येऊ नये म्हणून, हां. ते टाकून ठेवत जा ताई. ते खाली हे झोपायचं मग भीती हे वाटते ना. नाही आमचं घर चांगलं आहे, पण हे बाजूला आहे ना थोडं हे बाजूच्या घरचं ओसाड हं. पडलेलं आहे थोडंसं. हां, आहे हां. बांधलेलं म्हणूनच, त्यांचं, पण म्हणूनच. मग हां, दलदल असते तिथे. नाही मग चारी बाजूने ना घराच्या काहीतरी टाकत जा. मिळतं म्हणे काहीतरी औषध. हो, हो. टाकावंच लागणार आहे ते. टाका ताई. तर मग मी ते पेपरमध्ये घेतलं आणि बाहेर सोडलं नेऊन. बापरे! अंगावर शहारे आले माझ्या. पण मग काही हेच नव्हतं ना किती त्याला मग. स्वामींची कृपा आहे बघा. बघा ना तो अनुभव जर मी लगे मोबाईल बंद करायला लागले बरं, पण म्हटलं अरे नाही गड्या 15 वर्षानंतर बाळ झालं म्हटलं त्या ताईला आपण ऐकू एवढा अनुभव. बघा. असं करून मी पाठीवर होते तर अशी हे झाली, बघा ना, पोटावर झाली. कमाल आहे. हो, बघा. आणि अशाच राहिल्या असत्या, तर ते समजलंच नसतं. म्हणजे त्या अनुभवासाठी तुम्ही अशा होऊन गेल्या. खरंच. हो, हो. कानात हं. कानात जायसारखं होतं ते बारीक सळई सळई बापरे! म्हणतात त्याला. ते माहित पण नव्हतं मला सळई म्हणतात, पण नंतर मग मी हं. सांगितलं यांना म्हणे सळई असते म्हणे. बापरे! हं,
पण ताई 4 बाजूने घरात तरी DDT पावडर वगैरे टाकून ठेवा रात्री झोपताना नाही तरी. आता काय झालं हं, की त्याच्यानंतर आता मागे 2 महिने पण नाही झाले ताई. हं. असं मी तुम्हाला फोटो टाकेल बघा, मी बरणीत भरला स्वतः त्याला. बापरे! बापरे! तर मागे संध्याकाळची वेळ होती हां, हां. आणि मला माळ जपायची होती, पण म्हटलं पटोपट भांडी घासून घ्या, हां. नंतर स्वयंपाकाला लागू. हं, हं. तर चहा पाण्याचे भांडी होते, हं, हं, हं. मी घासले. हं. नंतरचे मग जेवणानंतरचे कमी निघतात ना म्हणून. हं, बरोबर आहे. हा, मग ते घासून आणले. पण 2 भांडी किचन ओट्यावर दिसली मला, लगेच हं, गेली मी. हं, हं. तर ती जिथे बसली होती ना ताई, हां. तिथं जाळीवर ते साप. बापरे! लगेच गेले बरं भांडी घेऊन. बघा. म्हटलं बापरे, आता तर गेलो आपण, 1 मिनिट पण नाही झाला म्हटलं, साप तर पहिलेच असेल, दिसला कसं नाही मला. आई गो! मग ताई सांभाळून राहत जा हो. भाडेकरी ताई, छोटा होता तो पण तरी सापच आहे ना तो. मग शेवटी त्यांचं आहेच ना शेवटी ते. हा, मग हं, भाडेकरी ताईंना आम्ही अं, बोलावलं, म्हटलं हं, बघा साप आहे म्हटलं इथं. हं, हं. तर त्या म्हणे ताई कोणाला बोलवू आपण, म्हटलं कोणीच नाही, आता सर फिरायला गेले होते आमचे, अच्छा. हां, हां, फिरायला हं. जातात संध्याकाळी. हं, हं, आणि हं. मुलगा पण नव्हता, तो पण लॅबमध्ये गेला होता. हां, हां. मग म्हटलं काय करा आता, मीच बरणी रिकामी केली मग. हां. मग कसं इकडे काय बरणीत घातलं तुम्ही? मग पाहिलेलं आहे ते, आता ते कसे धरतात तर. हां. मी प्रत्येक काही पण अरे लक्ष वाह! देऊन पाहते, काही पण म्हणजे काम येतं ना अशा वेळेला काही. मग अशा वेळेला उपयोग होतो ना खरंच, ताई. कोणी नव्हतं मग काय करणार आहे. पण मग मान्य करते तो तुम्हाला. वर चढायला लागला भिंतीवर, हां, त्याला बरणीनंच खाली केलं. हां, आणि धरला तो, 5 एक मिनिटं लागले धरायला. हां, पण मग हां. गेला तो बरणीत. गेला? मोठा नव्हता जास्त, हो बरणीत गेला तो. अरे वाह! लगेच झाकण बंद केलं, मग बापरे! मग सोडून दिलं त्यांनी बाहेर ते कमाल आहे. आल्यावर. ग्रेट. तुम्हाला दंडवत आहे माझा. म्हटलं स्वामीचीच आहे, जर समजा पहिलेच जर तिथं असता, मी पाहिलंच नव्हतं ना ताई मागे. बरोबर, बरोबर. मग आणि ते स्वामींची सेवा अशी कुठे कुठे आपल्याला आम्ही वाचवते ती बघा. कुठे कुठे नाही ताई, प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी ताई खूप अनुभव क्षणोक्षणी. येतात खरंच. खरंय, खरंय. खूप अनुभव येतात लगे, असे भरपूर अनुभव आहेत ते. खूप आहे. शेअर करत जा खूप. ताई असे. हो हो. हं, मी शेअर करते हं ताई हे. मी सांगेल आता नंतर तुम्हाला कशी स्वामी सेवेत आले, काय आले हो, हो. नंतर. चालेल ताई. खूप खूप छान मोठे वाटलं. अनुभव आहेत. स्वामी सेवेत कशी आली त्याच्याबद्दल खूप मोठे अनुभव आहे हो माझे. ना? हा. सांगत जा करा. ताई. नाव नाही सांगितलं तरी चालेल. हो हो. हं, श्री स्वामी ठीक आहे समर्थ. ताई, करा आराम. हं, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.